नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे चॅलेंजचा 20वा दिवस. टाइम होते 7:51. लॉग इन आहेत. ट्रिप काय सध्या वाजत नाहीयेत आणि आजची तारीख आहे 19/11/2025. सो बघूया दिवसाची पहिली ट्रिप कशी लागते आणि आजचा दिवस कसा जाणार आहे. ओव्हरऑल CNG कालच फुल करून घेतला आणि ॲज युजल 1 काटावरती येतो, पण तो काय हरकत नाही. ॲव्हरेजमध्ये थोडाफार डिफरन्स आहे 5-10 किलोमीटरचा, पण ठीक आहे. आणि बघू आज CNGची लाईन कशी दिसते मुंबईमध्ये. माझ्या मते प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेला आहे. बघू चला. उबर तर चालू आहे, ओल्याला पण चालू करून घेतो. गाडी बंद करतो बस. इथूनच ट्रिप लागतात माझ्या इथून बिल्डिंग खालून. तर मी विचार करतोय की थोडा वेळ थांबतो. 8च्या नंतर तसा पण चांगला रेट होऊन जाईल उबरमध्ये. तर मग आहे तिथे एक पुढे एरिया, डिमांड एरिया, तिथे निघेन. आपल्याला एक बुकिंग भेटली आहे खारघरची. आतापर्यंत जेवढ्या पण बुकिंग होते सगळ्या खारघरवरूनच पिकअप होत्यात आणि अंधेरी, पवई या साईडच्या ट्रिप्स होत्या. तर मी विचार केला की यार खारघरची ट्रिप एक लोकल भेटते तर उचलली. पण यार ही ट्रिप आहे हॉस्पिटलची. आता काय माहिती कस्टमर कसं काय कोणाला घेऊन येते. कारण हॉस्पिटलच्या ट्रिपसाठी काही प्रॉब्लेम तर नाही मित्रांनो, पण कसं आहे की कधी कधी पेशंटची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल असली ना तर मग ते विचित्र वाटतं. आता मी चाललो आहे पिकअप करायला कस्टमरला. दुसऱ्या गोरेगावची ट्रिप आहे. 50 रुपये टिप इन्क्लूड आहे. खारघरमध्ये येण्याचा हाच एक कारण होता की दुसरी ट्रिप आपल्याला लगेच लागते. पिकअप लोकेशन बघा मित्रांनो. तो पण बिचारा टी परमिट, मी भी टी परमिट लग गई. ती ट्रिप कॅन्सल केली जस्ट बिकॉज की थोडा टाइम लागणार आहे. तर जो पण काय फेअर होता तो फेअर मी बघितला. 700 रुपयाचा फेअर होता आणि चर्चगेटला जायचं होतं. तर मी काय केलं, ते बोलले की आम्ही कॅन्सल करतो, तो ऑफलाईन घेऊन जा, जेवढा पण फेअर दाखवते तेवढा फेअर आम्ही तुला पे करतो. मी बोललो, थोडा विचार केला काय करू. मग मी विचार केला की चल जाऊ दे, जाऊया. बसून तरी काय करणार ना, कारण ह्या साईडला ट्रिपच लागत नाही मित्रांनो. आणि मे बी लागत असेल तर मला माहीत नाही, पण माझ्या टायमिंगला आतापर्यंत काय ट्रिपच लागत नव्हत्या. भावानो, आपली जी ऑफलाईन ट्रिप आहे ती झाली आहे कंप्लीट. 900 रुपये घेतले मी. किती किलोमीटरचे? 36 किलोमीटरचे. त्याच्यामध्ये इन्क्लूड टोल होता. आणि आता मी आहे नरिमल पॉईंट्स. टाईम होते 2:15. सो ओला आणि उबेर चालू केलेत. तुम्हाला पण माहिती आहे की इथून खूप कमी चान्स आहेत की काही लागेल. 1-2 किलोमीटरचे ड्रॉप्स लागत आहेत. तर त्याच्यामुळे मी ट्रिप उचलत नाहीत. चांगल्या ट्रिप्स बघतोय, भेटली तर ठीक आहे, नाही तर मी दादरचं लोकेशन टाकूनच ठेवलंय बॅकग्राऊंडला. दादरला जाईन, नाही तर मग मी तर रेडीच होतो दादरला जाण्यासाठी. आणि तेवढं त्यांना आपल्याला कोर्टाच्या इथून, मुंबईचं जो हायकोर्ट आहे तिथून आपल्याला ही या साईडची ट्रिप लागली. आता सध्या मी वडाळामध्ये आहे आणि चांगले पैसे दिले. म्हणजे 11 किलोमीटरचे 332 दिले. म्हणजे ऑलमोस्ट 20 रुपये पर किलोमीटर. ही पण एक ट्रिप लागते कासरवाडी समथिंग काहीतरी आहे. पण मी विचार करतोय की थोडा थांबूया. लास्ट टाइम बोललो लुकिंग फॉर कुर्ला साईडची ट्रिप, आणि ते तसं बोललो. जसं कॅमेरा बंद केला लगेच आपल्याला एक दादर साईडवरून कुर्ला फिनिक्स मॉलची ट्रिप लागली. 274 रुपीज भेटले 11 किलोमीटरचे. बॅक टू बॅक 274, 285 अशा काहीतरी ट्रिप्स लागल्या. मस्त काम झालं. टोटल आपला जो काम आहे उबरमध्ये
561 रुपयाचा झालेला आहे. त्याच्यामध्ये 900 रुपये ॲड प्लस त्याच्यामध्ये परत 800 रुपये ॲड. कॅल्क्युलेट केला नाही आहे मी टोटल, पण डे एंड कुठं झाला आहे. आत्ताशी 4 वाजता आणि मी चाललो आहे BKCला. BKCची लावलं आहे नेव्हिगेशन, कारण इथून मी ट्रिप नाही उचलणार आहे. डायरेक्ट विचार करतोय BKCवरून डायरेक्ट ट्रिपवर उचल्या. आपली शेवटची ट्रिप झाली कंप्लीट. 1 मिनिट, रेडारवरती काय आलं आहे नको. गो टू होम टाकून ठेवलं आहे घरच्या साईडचं. आणि ही आहे आपल्या शेवटच्या ट्रिपची डिटेल्स. प्लॅटफॉर्म फी 15 रुपये कट झाली आहे. काय भाई, ह्याच्यावर काय लिहिलंय बघू आपण. लोड पण होत नाही यार. आणि गो टू होम ओला आणि उबर दोघांमध्ये पण आहे. एअरपोर्ट प्लॅटफॉर्म फी 1 ट्रिप टेकन ऑन 18 नोव्हेंबर. अच्छा, 18 नोव्हेंबरला मी कुठली तरी ट्रिप घेतली होती. 18 नोव्हेंबर तर कालच आहे. 19 काय माहिती, मरू दे. काय चाललंय कंपनीचं देवाला माहिती, ते मरू दे. 22 किलोमीटरचे 638 रुपये भेटले. आणि आता मी घरच्या साईडची ट्रिप बघतोय. आपल्या गाडीमध्ये मित्रांनो CNG फक्त एकच काटा उरलेला आहे. बघू आता काय कसं सीन आहे. ठाण्यावरूनची ट्रिप लागली ती मला वाटली कोपरखेरणेची आहे, बट ती कोपरखेरणेची नसून ती होती नेरूळची. थांबा कॅमेरा लेन्स. हा, ती नेरूळची होती. नेरूळ सेक्टर 18ची ट्रिप होती. आणि तिथे ते ट्रिपला ड्रॉप केल्यानंतर बरोबर माझी गाडीचा CNG संपला. म्हणजे माझी गाडीचा CNG तेव्हा संपला जेव्हा माझी गाडीची रनिंग एक्झॅक्ट 160 किंवा 162 किलोमीटरच्या आसपास संपली. आता CNG पूर्ण संपला बोलल्यावरती गाडी झकमारून पेट्रोलमध्ये चालवणं भागच आहे. तिथे माझ्याकडे ऑप्शन होता की मी नेरूळमध्ये CNG भरायचा आणि डायरेक्ट घरी यायचा. मी सिम्पल करतो. माझा टाइम जेव्हा ओव्हर होतो, म्हणजे मी 7:30 किंवा 8:30 वाजता माझा टाइम ओव्हर होतो, तर मी काय करतो, गो टू होम टाकतो आणि डायरेक्ट घरच्या रस्त्याला निघतो. ट्रिप लागली तर ठीक आहे, नाही तर नाही. तरी पण मी 12 किलोमीटर गाडी पेट्रोलवरती चालवली आणि मला काही ट्रिप लागली नाही. एक लागत होती पनवेलची, 25 किलोमीटर होतं, काहीतरी 550 रुपये देत होते. पण ते पनवेलच्या पण बराच लांब होतं. म्हणजे नेरूळ पासून 25 किलोमीटर, तुम्ही स्वतः विचार करा, तो पनवेलचा आउटसाइड एरिया होता. पण मी बोललो, विचार केला जाऊ दे यार, आपण एक काम करूया, आपण जाऊया घरी आणि थोडा रेस्ट करूया. सो आजची टोटल अर्निंग जी आहे ती आहे 3,557. त्याच्यापैकी 750 रुपयाचा CNG, त्याच्यामध्ये 200 रुपयाचा आपला उबरचा पास आणि आपला ओलाचा पास आहे तो 66.66 असा टोटल कॅल्क्युलेशन आहे. तर आपल्या हातामध्ये राहतात किती, 2540. आणि आपण जो काम केलाय तो एक्झॅक्ट 12 तास प्लसच केलाय. पण आता मला पण नाही माहिती, इथे 11.5 तास लिहून येते, पण मला जिथपर्यंत आठवते आपण 8 वाजता लॉग इन केला होता. 7 वाजून 50 मिनिटांनी लॉग इन केलं होतं, मला चांगलं आठवते. तर 12 तास होऊन गेलेले आहेत. आता टाइम जो होतोय तो 8 वाजून 55 मिनिटं होतोय. तर 12 तासांमध्ये 2,540 रुपयाची अर्निंग आहे. आणि तुम्हाला दोन्ही ॲप दाखवतो. तर ॲपमध्ये अर्निंग थोडी कमी आहे, कारण आपण एक ऑफलाईन ट्रिप पण मारली होती आणि त्याच्यामुळे ती अर्निंग एवढी झालेली आहे. ही बघा, ही आहे उबरची, मोबाईल 20% वरती आलेला आहे. आणि ही आहे ओलाची. आणि ही बघा, ह्याच्यामध्ये 50 रुपये टिप पण इन्क्लूड आहे. मला ह्या कंपनीला 70 रुपये पे करायचे, ते घरी गेल्यावरती पे करतो, म्हणजे मायनसमध्ये अकाउंट आहे सध्या. आणि 900 रुपयाची ट्रिप होती ऑफलाईन, इन्क्लूडच आहे हा सगळ्या टोटल. याच्यामध्ये 900 रुपयाची ट्रिप होती ऑफलाईन. तर 100 रुपये टोल लागलं, तर मग टोटल आपल्याला 800 रुपये त्या ट्रिपचे भेटले. आणि ही गाडी आहे चालली आहे, याच्यामध्ये 12 किलोमीटर पेट्रोलचे इन्क्लूड आहेत. तर हे बघा, 12.5 किलोमीटर एक्झॅक्ट पेट्रोलवरची गाडी चालली आहे. CNGचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट आहे. तर आता मॉर्निंगला जरी CNG टाकलं तरी काही फरक नाही पडत. बट हां, थोडीशी गर्दी भेटते. तर या पद्धतीने आपला आजचा दिवस होतोय एंड. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा.
शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याचा प्लॅन काही मी डिसाइडेड नाही आहे की उद्या लॉग इन करेल किंवा नाही करेल, पण ट्राय करेन की लॉग इन करायचा, जस्ट बिकॉज उद्या अमावस्या आहे. आणि आज पण माझ्या गाडीला छोटासा डेंट लागलाय लेफ्ट साईडच्या डोरला. कसं लागला ते पण सांगतो. ते मेटलचे हे असतात ना रॉड, आणि त्याला ते ॲड लावलेले असतात, म्हणजे फालके, मेटलचे फालके, ते असे रोडला लावले होते. आणि तिथे कस्टमरला पिकअप करायला मी थांबलो होतो. तो हवेने तो गाडीच्या काचेवरती आपटला आणि खाली पडला. पण काचेला काय नाही झालं, पण त्या गाडीला डेंट आला तिथे. तर तिथे 3-4 जणांनी बघितलं हात लावून की हा डेंट आलाय. मी तो हवेने असं मी टोक टाईम असं घुसला होता कचऱ्याच्या याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो डेंट आलाय. मी बोललो जाऊ दे आता, काय एवढं काय मनावर नाही घ्यायचं. ते नॅचरली होतं, कोणी काय केलं असतं तर भांडं पण आलं असतं, पण आता नेचरला कसे करणार. जाऊ दे, चला सोडा. सो एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत बाय बाय.